आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। शिंदे गटाचे प्रतोद अर्थातच आमदार भरत गोगावले यांच्या निवासस्थानी मी आलेलो आहे। आज 18 तारीख असून या ठिकाणी रक्षाबंधनचा जो कार्यक्रम आहे भव्य दिव्य या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकाल की माझ्या मागे जे असंख्य महिला वर्ग अर्थातच लाडक्या बहिणी या ठिकाणी दाखल झालेले आहेत, कारण आमदार भरत गोगावले यांना राखी बांधण्यासाठी या ठिकाणी महिला वर्ग दाखल झालेले आहेत। तर महिला वर्गांकडून जाणून घेणार आहे की या ठिकाणी राखी बांधण्यासाठी आलेले तर आपल्या भावाकडून अर्थातच आमदार भरत गोगावले यांकडून काय अपेक्षा ठेवत आहेत। दिनांक 18 ऑगस्ट रोजी आमदार भरत गोगावले यांच्या शिवनेरी निवासस्थानी लाडक्या बहिणींसाठी भव्य रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता। या भव्य रक्षाबंधन सोहळ्यातील आमदार भरत गोगावले यांना राखी बांधण्यासाठी हजारोहून अधिक बहिणी उपस्थित होत्या। असे दृश्य स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांना देखील राखी बांधण्यासाठी बहिणी प्रचंड प्रमाणात गर्दी करायच्या। तसेच हुबेहूब चित्र आमदार भरत गोगावले यांना राखी बांधताना लाडक्या बहिणींकडून पाहायला आज मिळत होते। आता मी सांगितल्याप्रमाणे आमदार भरत गोगावले यांच्या निवासस्थानी शिवनेरी या ठिकाणी असंख्य महिला वर्ग दाखल झालेले आहेत। आपल्या लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी अर्थातच आमदार भरत गोगावले यांना राखी बांधण्यासाठी महिला वर्ग आहेत। तर त्यांच्याशी मी संवाद साधणार आहे। काय सांगाल ताई, एकंदरीत तुम्ही आमदार भरत गोगावले यांना राखी बांधण्यासाठी आलेले आहेत, काय अपेक्षा तुम्ही ठेवताय? नमस्कार, मी नवरणवरून आली आहे आणि मी तुळीगणाची महिला विभाग प्रमुख आहे। तर तुम्ही बघू शकता हा जो महिला वर्ग इथे उपस्थित आहे, आज खूप गर्दी केलेली आहे। ही गर्दी प्रत्येक वेळेस असते, दरवर्षी मी पण आज खूप वर्ष इथे येते रक्षाबंधनसाठी। प्रत्येक वेळेस नियोजन असतं, खूप उत्तम असतं आणि महिलांकडे म्हणजे कसं आमदार महिलांसाठी खूप काही करतात, अजूनपर्यंत खूप काही केलेलं आहे आणि अजून एवढीच अपेक्षा आहे आमदारांकडून की तसंच महिला वर्गावर लक्ष ठेवावं त्यांनी आणि त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहावं, अगदी भावासारखे। अगदी मग आता विधानसभेची निवडणूक देखील जवळ आलेले आहेत, आमदार भरत गोगावले निवडून येतील का? चौथ्यांदा चौकार मारतील का? 100% येणार। पहिले 1,500 रुपये पहिल्याची लाडकी बहीण योजना काढली त्याच्यामुळे राख्यावर। आणि आता नेमकी गिफ्ट कोणतं दिलंय? आज आम्ही राखी बांधली त्यांना आणि आज आम्हाला त्यांनी गिफ्ट बॅगा दिला, त्यांनी आणि खाण्याची सोय केली, पाण्याची पिण्याची सोय केली त्यांनी। आम्ही रुपवली म्हणजे महाड तालुक्यातील रुपवली छोटंसं गाव आहे। पिंपळवाडी पासून म्हणजे बरेचसे गोगावलेचं जे गाव आहे पिंपळवाडी त्यांच्या जवळजवळ 2 किलोमीटर अंतरावरती आमचं गाव आहे, जवळच आहे। आम्ही त्यांच्या इथे एक भाऊ म्हणून ते आमच्यासाठी खूप चांगले व्यक्तिमत्व आहे आणि परत ते चौथ्यांदा निवडून येतील। आमचं एकमती गाव आहे, आमच्यामध्ये दुसरा कोणताही पक्ष नाही, काय नाही। आमच्या सर्व महिला पण एकजुटीने आहेत आणि त्यांनी आमच्या गावात भरपूर सोयी सुविधा केलेल्या आहेत। आम्ही कोणताही प्रश्न मांडला तर त्यांनी कधी नाही म्हटलेलं नाही आणि कोणत्या गोष्टीचा त्यांनी विरोध केलेला पण नाहीये आणि इथून पुढे आम्ही पण त्यांना अशीच साथ देऊ आणि ते पुन्हा निवडून येतील अशी आम्ही हाकेवर तुमच्या भावतात का? एक आवाज टाकला तरी लगेच आमच्यापर्यंत ठीक आहे, म्हणजे सुषमाताई असोत, विकास दादा असोत किंवा शेठ असोत, कोणीही असोत, सगळेजण आमच्यापर्यंत वेळोवेळी आमच्यासाठी धावून येतात आणि आमच्या गावासाठी खूप काही त्यांनी केलेलं आहे। कोणतीही गोष्ट सांगितलं तरी ते नाही म्हणणार नाहीत, सगळं व्यवस्थित करतात। हजारो महिला भगिनी आज सकाळी 9 वाजल्यापासून आतापर्यंत सुरुवात आहे आणि मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आज आपल्या या ठिकाणी संपन्न होतोय। मी माझ्या आलेल्या सर्व महिला भगिनींना शुभेच्छा देतो आणि हे प्रेम, हे आशीर्वाद, हे सहकार्य असंच राहो, कारण आम्ही करत असलेलं काम कार्य आणि त्यामुळे जे काही गोरगरीब जनता जे काय आमच्याकडे आकर्षित होते त्यामधला एक भाग आमच्या महिला भगिनींचा आहे आणि तो मोठ्या संख्येने आहे, कारण 9 ते 10 हजार महिला आज ज्या ठिकाणी येणार आहेत ही मला पूर्ण कल्पना आहे आणि त्यांची संपूर्ण व्यवस्था आम्ही सगळ्या मंडळींनी केली। मनोज चेंडेकर, माझे महाड, रायगड।